आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे. दोन्ही देशांची शिष्टमंडळ या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत, असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. फिच या जागतिक पतमापन संस्थेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज 6.5% वाढवून 6.9% केला आहे. देशांतर्गत मागणी, वाढता ग्राहक खर्च आणि त्याला पूरक आर्थिक परिस्थिती यांमुळे आधीच्या अंदाजात सुधारणा केल्याचं फिचनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णोदेवी यात्रा आज 15व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिर प्रशासनानं लोकांना संयम राखण्याचं आणि कोणत्याही मार्गानं मंदिरात जाण्याचा प्रयत्न न करण्याचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या श्री गणेश आरोग्याचा या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारानं आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान 12,655 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरांतून 7,04,073 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं झालेल्या ढगफुटीच्या 35 दिवसांनंतर कालपासून पुन्हा गंगोत्री धाम यात्रा सुरू झाली आहे. या आपत्तीत गंगोत्री राष्ट्रीय महामार्गाला मोठं नुकसान झालं होतं. मात्र प्रशासन आणि सीमा रस्ते संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे महामार्ग दुरुस्त करून भाविकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेनं नुकतेच कर रचनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सरकारने हस्तकला वस्तूंवरील जीएसटी दर 12% 5% केला आहे. या निर्णयामुळे कारागीर आणि पारंपरिक हस्तकला क्षेत्राला मोठी चालना मिळेल, तसेच उद्योगालाही याचा मोठा फायदा होणार आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.